मुंबईकरांच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ मांडला गेलेला आहे आणि हा खेळ सुरू झालाय रस्तोरस्ती असलेल्या कबुतरांमुळे। या कबुतरांमुळे श्वसनाच्या अनेक आजारांसोबत क्षयरोगाचा धोका सुद्धा निर्माण झालाय आणि याबाबत आता मनसे मैदानात उतरली आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। सावधान, कबुतरांचा थवा आणि जीवाला धोका। क्षयरोग, दम्यासह गंभीर आजारांचा धोका। मुंबईतल्या कबुतरखान्यांविरोधात मनसे मैदानात। मुंबईत फिरताना अनेक ठिकाणी कबुतरांचे थवेच्या थवे आपल्याला दिसतात। बागांमध्ये, फुटपाथवर कबुतरांचे जथ्थे जमा होऊन दाणे टिपताना दिसतात। पण याच कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ होत असल्याचं समोर आलंय। डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांकडून याबाबत अनेकदा सावध होण्याचा इशाराही दिलाय। कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतायत। क्षयरोग आणि दम्यासह अनेक गंभीर आजारांचा धोका। कबुतरांच्या विष्ठेमुळे प्रदूषणावरही वाईट परिणाम। कबुतरांपासून होणाऱ्या हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस या आजारामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की खोकला येणं जो दीर्घकालीन असतो, दम लागणं, त्याच्यानंतर मनुष्याचं वजन कमी होणं आणि विकनेस किंवा एक थकवा जाणवणं हे इनिशियल लक्षणं असतात। इनिशियल स्टेजमध्ये जर याचं उपाय आपण केले नाहीत किंवा याच्यावर जर ते एक्सपोजर थांबवलं नाही तर नंतर ऑक्सिजन लेवल रक्तातली कमी होणं आणि जास्त दम लागणं हे सुद्धा त्याची लक्षणं असू शकतात। एकीकडे कबुतरांमुळे आरोग्याशी जीव घेणा खेळ होत असल्याचं तज्ञ सांगतायत, तर दुसरीकडे मुंबईत मात्र अनेक ठिकाणी कबुतरखाने वाढत असल्याचं समोर आलंय। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत कबुतरखाने निर्माण झालेत। या विरोधात आता मनसे मैदानात उतरली असून जनजागृती सोबतच मनसेनं महापालिकेकडे तक्रारही केली आहे। तुम्ही फीडिंग बंद केली तर हे इथे राहणार नाही, हे त्यांच्या इकोसिस्टम मध्ये जाऊन राहतील बस, आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स जे चालू आहेत हे जातील तर तुमचे प्रॉब्लेम्स पण जाणार आहेत। एकदम सोपी गोष्ट आहे, पण हा बीएमसीने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। दादरसह मुंबईतील अनेक ठिकाणी लोक धान्य टाकत असल्याने कबुतरांचे जथ्थेच्या जथ्थे गोळा होत आहेत आणि त्यानंतर ते इमारतींच्या खिडक्यांवर विष्ठा टाकत असल्याने थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारी आता मुंबईकर करतायत। पत्र्यावरती बसतात ते आणि विष्ठा भरपूर, रोजची म्हटली तर 10 किलो तरी निघत असेल इतकी विष्ठा असते आणि पीसेस पण तेवढेच असतात। मी तिथे स्थानिक आहे म्हणून मला खूप त्रास होतो या गोष्टीचा। योग्य रीतीने त्याच्यावरती उपचार केले पाहिजे त्या गोष्टींवरती, म्हणजे त्यांनी जो त्रास होऊ नये। जे उदाहरणार्थ बघितलं तर ती विष्ठा पडते ती साफसफाई झाली पाहिजे किंवा लोकांना जागृत केलं पाहिजे की टाकू नका। हे बरेच उपाय आहेत की करू शकतात त्याच्यावरती। पक्ष्यांना खाद्य टाकल्याने लोकांना समाधान वाटत असलं तरी कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत असेल तर याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे। पण त्यासोबतच कबूतर नागरी वस्त्यांमध्ये येऊ न देणं आणि अनधिकृत कबूतरखाने निर्माण होऊ न देणं यासाठी महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।